नमस्कार, मी सुभाष आणि आपण पाहता सोशल अँड सायन्स यूट्यूब चॅनल. विजेच्या कळकळातून उलगडणार भूगर्भाचे रहस्य, रचना तपासता येणार, शास्त्रज्ञांनी विकसित केली नवी पद्धत, विश्वाचे स्वरूप कळणार. वीज आधी तीव्र चमकते, जमिनीवर पडते, नंतर क्षणात प्रचंड कळकळाट होतो. यातून निर्माण होणाऱ्या कंपनाच्या थंडरक्वेक स्वरूपातील भूकंपीय लहरी आणि ऊर्जा जमिनीत शिरते. याच लहरीतून आता भूगर्भातील विश्वाचे स्वरूप मानवाला स्पष्टपणे कळू शकणार आहे. थोडक्यात भूगर्भाचे एक्सरेच निघणार आहे. इंटरनेट आणि दूरध्वनी सेवेसाठी जमिनीत पुरलेल्या हजारो प्रकाशवाहक तंतूचा ऑप्टिकल फायबर केबल वापरून अशा नैसर्गिक कंपनाच्या पृष्ठभागाखाली सुमारे 100 मीटरपर्यंतचा भूभाग अचूकरित्या तपासण्याची नवी पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. विजेचा कळकळाट, वादळामुळे निर्माण होणारे कंपन किंवा भूकंप, अशा कोणत्याही प्रकारचा कंपन जमिनीखाली तंतूच्या माध्यमातून मोजले गेले. एक तंतू म्हणजे एक कंपन मापक म्हणून वापरला गेला. अशा रीतीने हजारो कंपनमापकांनी दिलेला डेटा तपासण्यात आला. 2 वर्षात 458 थंडरक्वेकची नोंद घेण्यात आली. या प्रयोगात 4 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या प्रकाशतंतूचा वापर करण्यात आला. त्यावर काही फूट अंतरावर तब्बल 2000 हून अधिक संवेदकासारखी मोजणी केंद्र तयार करण्यात आली. 2 वर्षाच्या कालावधीत जुन्या दूरसंचार प्रकाशतंतूच्या माध्यमातून 458 स्पष्ट आणि उच्च दर्जाच्या थंडरक्वेकची नोंद करण्यात आली. खर्चिक बाबीपासून सुटका. जमिनीखाली रचना समजून घेण्यासाठी सध्या विशेष उपकरणे वापरली जातात. काही सर्वेक्षणासाठी मोठ्या कंपनी निर्मित वाहनांची किंवा मोठ्या प्रमाणात संवेदकांची आवश्यकता असते. त्यामुळे चाचण्या खर्चिक ठरतात. भविष्यात यातून सुटका होईल असे ठरेल बहुउपयोगी. नव्या तंत्रज्ञानामध्ये केवळ डिजिटल डेटा उपलब्ध होईल असे नव्हे, तर आकाशातून येणाऱ्या वादळाचे ऐकणेही सहज शक्य होऊ शकेल. भूजलाची हालचाल, प्रदूषण, भूगर्भात तयार होणाऱ्या दऱ्या, डोंगर तसेच जमिनीवर इमारतीच्या जागेची आणि पायाभरणीची तपासणी, अशा क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? हे प्रयोग जर यशस्वी झालं तर येणाऱ्या काय मानवजातीला उपयोग ठरेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.